जाहिरात झालेली, भाजप सरकारने हे केलं, भाजपने ते केलं, नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं, मग मोदी सरकारने केलं. आता मोदी की गॅरंटी अशी, तर केंद्र सरकारने केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो, तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता. पण मोदीची गॅरंटी म्हणता तो एक उमेदवार आहे, तो एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकीचं. याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार आहे. काय होईल का नाही मला माहिती नाही, परंतु आता व्यक्तिस्तोम किंवा पर्सनॅलिटी कल्ट ज्याला म्हणतात, तर भाजप महत्त्वाची नाही आहे, भाजपचे नेते महत्त्वाचे नाहीत, RSS महत्त्वाचे नाही, काय नाही. मोदी, फक्त मोदी. म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिनपिंगनी केलं, त्यांच्या घटनेमध्ये 2 टर्मची एक लिमिट होती. 2 टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही. पुटिनने तिथली घटना बदलली, शी जिनपिंगने चीनमधली घटना बदलली, 3ऱ्या टर्मला ते झालं. अशा दिशेने आपण चाललेलो आहे. त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. त्यांना वाटतं की राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणात येईल, इन्फ्रास्ट्रक्चरमुळं युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं, भाजपने एवढं केलं असं येईल. मला वाटतं की शेतकरी समाज, गरीब, बेरोजगार, दारिद्र्यरेषे खालचे लोक आहेत, त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण पराजित करणं फार शक्य आहे. आत्मविश्वास आम्हाला आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना इथे एकत्र आल्या आणि आपली मतं मांडली, तर मला विश्वास आहे की आम्हाला यश यामध्ये येईल. निवडणुकीचं संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग. त्या निवडणूक आयोगाचे सदस्य कोण असावेत, ते निपक्षपाती असावेत अशी कल्पना होती. तर भाजपने कायदा करून त्या निवडणूक आयुक्तांची निवड कोण करेल, तर प्रधानमंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता. आता दोघांस एक म्हटलं की तिथं कुणाचं चालणार आणि कुणी कसे निर्णय होते पाहिलेलं आहे. कारण कुठलीही यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा ही त्याला स्वायत्तपणे काम करू द्यायचं नाही आणि आपल्या अगदी दावणीला बांधल्यासारख्या त्या संस्थांचा वापर करायचा. त्याला इन्स्टिट्यूशनल कॅप्चर असं म्हटलं जातं. एकतर घटना बदलून टाकायची, जशी रशियामध्ये बदलली गेली, चीनमध्ये बदलली गेली, तसे बदलायचा प्रयत्न, किंवा मग घटनेचा ढाचा तसाच ठेवायचा पण आत्मा सगळा काढून घ्यायचा. आत्ता ते चाललेलं आहे. पक्षांतर ज्याप्रमाणे होतं आणि आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे की पहिल्यांदा महागाई, नंतर बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रश्न, चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा. हा मुद्दा या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे राष्ट्रीय पातळीवरचे असणार आहेत. भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याकरता की हा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला. आता यात आपल्या राज्यात जे काही चाललेलं आहे ते संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. ते कुठं खाली देवेंद्र फडणवीसने केलं, आणखी कोणी केलं याचा गैरसमज करू नका. कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्यांदा धमकी द्यायची, नंतर पक्षांतर करायला भाग पाडायचं, तुरुंगात टाकायचं, कुठला चार्जशीट फाईल करायचं नाही, हे जे चाललेलं आहे, त्यामुळं येणं प्रकारानं विरोधी पक्ष मोडून टाका, विरोधी पक्ष संपून टाका, त्यांना साम दाम दंड भेद करून हे फक्त 1 पार्टी सरकार स्थापन करा आणि मग 1 पार्टी लोकशाही, आमची देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही मुद्द्यावर पिटायचा, हे सगळं चाललेलं आहे. त्याला पण सावध राहिलं पाहिजे. महाराष्ट्राबद्दल त्यांना, कारण हे 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे, त्यामुळं त्यांची इथे इंजिनिअरिंग हे चालू राहणार आणि त्यामुळं एकतर पक्षाला डिमोरलाइज करायचं आणि असं वातावरण करायचं की आता विरोधी पक्षात काही राहिलं नाही. हा प्रयत्न आहे. पण माझं नम्र या ठिकाणी जनतेला आव्हान आहे, विनंती आहे की समजा आम्ही राजकीय पक्षांच्या काही चुका झाल्या, सगळे आम्ही इथे बसलेलो आहोत, त्याची शिक्षा भारताच्या जनतेला, भारताच्या भावी पिढ्यांना देऊ नका. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे आणि संविधान वाचवायची आपण प्रण केला पाहिजे, तरच खरं यशस्वी. आम्हाला तुम्ही काही दोष द्यायचा असेल तर जरूर द्या जनतेने. आमच्यापैकी काही चुकले असतील, पक्षात फाटाफूट झाली, कोणी निघून गेलं असेल, पण आमच्या अपयशाची शिक्षा जनतेला भावी पिढ्यांना देऊ नका. आम्ही त्यातून जो काही बोध घ्यायचा तो घेतोय, पण हे जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण चाललंय, हे प्रयत्न त्याचा अजून चालायला पाहिजे. याचं एकच द्योतक कशाचं आहे तर त्यांना कॉन्फिडन्स नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.